जैन मुनी तरुण सागर यांच्यावरती संगीतकार विशाल ददलानीने केलेल्या वादग्रस्त ट्विटचे पडसाद दिल्लीत उमटले। जैन समुदायाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावरती मोर्चा काढून निदर्शनं केली। जैन मुनींच्या अपमान प्रकरणी केवळ माफी मागून चालणार नाही तर विशालसोबतच ज्यांनी वादग्रस्त ट्विट केले त्या सगळ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी थेट केजरीवालांच्या घरासमोर घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी विशाल ददलानी विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे। पर्युषण काळातील मांसबंदीवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वानिमित्त 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर रोजी कत्तलखाना आणि मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या मांस विक्री विरोधात मनसेने आंदोलन करत लोकांसाठी मांस विक्री केलेली आहे। दरम्यान मांस विक्री बंदीवरून पालिका आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्याचं समोर येत आहे। पालिकेच्या पत्रकानुसार 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर या 2 दिवशी फक्त कत्तलखाने बंद ठेवावेत, तर राज्य सरकारच्या पत्रकानुसार कत्तलखाना आणि मांस विक्री दोनही बंद ठेवण्याचे आदेश या 2 दिवसांसाठी सरकारने दिले आहेत। तर महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने एक ठराव मंजूर केला आहे की कुठलाही मीट बॅन असणार नाही। मग राज्य सरकार कशाला इंटरफिअर करते आणि महानगरपालिका का ऐकते? मग महानगरपालिका सभागृहाने केलेल्या ठरावाचं ऐकणार का राज्य सरकारचं ऐकणार हा प्रश्न इथे उपस्थित होतो। मी काय खायचं काय नाही खायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। पुण्यातील टेमघर धरणाच्या गळतीनंतर आता साताऱ्यातील तारळी धरणाला लागलेली गळती समोर येते। धरण बांधल्यापासून ही गळती होत असून त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली आहे। विशेष म्हणजे या धरणाचं कामही अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राइजेस, PR कन्स्ट्रक्शन आणि आणखी एका कंपनीने मिळून केलंय। या प्रकरणी धरणाची पाहणी करून दोषींवरती कारवाई करू असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। 1997 ते 2007 अशी 10 वर्ष या धरणाचं काम सुरू होतं। सुरुवातीला 504 कोटींचं बजेट असलेल्या धरणाचा 870 कोटी इतका खर्च झाला, मात्र तरीही धरणाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। धरण फार जुनं आहे, जुनं असेल काही थोडीफार गळती असेल तर काही तांत्रिक अडचण आम्ही समजू शकतो, पण तो नवीन धरण झालेलं आहे आणि कामाच्या ज्या दुर्लक्षामुळे जर झालेलं आहे, निग्लिजन्सी जर झालेली आहे, तर मला वाटतं आम्ही त्याच्यामध्ये कोणालाही माफ करणार नाही। ते कुठलंही धरण असू द्या, त्याच्यामध्ये कोणी ठेकेदार असू द्या आणि कोणी अधिकारी असू द्या, त्याच्यामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही। बहुचर्चित जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेने काल एकमताने पाठिंबा दिला, त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देणारं महाराष्ट्र हे 9वं राज्य ठरलंय। जीएसटी विधेयकासाठीच्या विशेष अधिवेशनामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली आणि त्यानंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांनी आपल्या शंका व्यक्त केल्या। राज्याच्या अधिकारावरती गदा येऊ नये, महानगरपालिकेच्या नुकसानीची भरपाई तातडीने व्हावी या आणि अशा प्रकारच्या विविध सूचना काँग्रेस राष्ट्रवादीकडून करण्यात आल्या। त्यावर राज्य सरकारने कुठलंही नुकसान होणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। महानगरपालिकांना त्यांना देय असलेली रक्कम ही थेट प्राप्त व्हावी या दृष्टीनं तरतूद करण्याचा मानस राज्य सरकारने आज घोषित केला आहे। जीएसटीचा कायदा ज्यावेळी येईल त्यावेळी त्या कायद्याच्या अंतर्गत किंवा स्वतंत्रपणे कायदा करून अशा प्रकारची तरतूद केली जाईल। पर्युषण पर्वाच्या संदर्भात कितीतरी वर्षापासूनची जी परंपरा किंवा जे निर्णय आहे ते आता सुरू असते। राज्य सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री जागेवर असा कोणताही निर्णय केलेला नाही। मागणी एखाद्याने करणं याचा अर्थ सरकारने तसाचा तसा निर्णय घेणं असा होत नाही। सरकार सर्व बाजू ऐकून योग्य क्षणी योग्य निर्णय हा सरकारच्या माध्यमातून होत असतो। या क्षणी आता नवीन निर्णय करण्याच्या साठी सरकारच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही। दहीहंडी संदर्भात कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका सादर करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका सादर केली आहे। पाटील यांची ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही याचा निर्णय 20 सप्टेंबर रोजी होणार आहे। कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप स्वाती पाटील यांनी याचिकेत केला आहे। त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी स्वाती पाटील यांची याचिका दाखल करून घेतली जाते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई महानगरपालिकेने सूर्य नमस्काराचा फतवा काढल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत आहे, मग आत्ताच हा निर्णय का घेतला असा सवाल यावेळी निरुपम यांनी केला। गुणवत्ता ढासळली असल्याने मुलांसोबत पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमी आहे। गेल्या 5 वर्षात 14 कोटी रुपये खर्चून देखील विद्यार्थ्यांची सध्या 21,400 ने
संख्या कमी आहे, शिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणत्याच सुविधा मिळत नाही असा आरोप निरुपम यांनी केलाय. पालिकेच्या शाळांबरोबर मुंबईतल्या खड्ड्यांवरूनही निरुपम यांनी शिवसेनेवरती टीकास्त्र सोडलं. वारंवार मागण्या करूनही कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 8 राजकीय पक्षांना नोटीस बजावलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या पक्षांमध्ये सत्ताधारी भाजपचाही समावेश आहे. आयकर विवरणपत्र आणि लेखापरीक्षणाची प्रत सादर केल्यामुळे निवडणूक आयोगाने भाजप, जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड, इंडियन युनियन मुस्लिम लीगसह 8 पक्षांना नोटीस बजावलेली आहे. 9 सप्टेंबरपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे. कोपर्डी सामूहिक बलात्कारानंतर केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं म्हणत पवारांनी अप्रत्यक्षपणे अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्याला आता विरोध होतोय. नागपुरातील काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी शरद पवारांच्या विधानाला विरोध केलेला आहे. अॅट्रॉसिटी रद्द करण्यापूर्वी पवारांनी जाती प्रथा रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पवारांच्या भूमिकेला विरोध केला. जोपर्यंत या देशामध्ये जातपात आणि धर्मवाद यावर विचार होईल, जोपर्यंत दलितांवर अन्याय होईल, अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल, तोपर्यंत अॅट्रॉसिटीचा कायदा तर हा या देशात राहिलाच पाहिजे या मताचा मी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक प्रस्थापित वोट बँक ही कमी होत चाललेली आहे. अशा काळामध्ये एखादी मतपेढी आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी ही त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली सहानुभूती असू शकते, परंतु राजकारण करायला काय हरकत नाही. परंतु जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करून जर राजकारण होत असेल तर ते दुर्दैवी आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नंतर मराठा समाजाने जळगावमध्येही मोर्चाच्या माध्यमातून जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं. कोपर्डी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय हजारो जण या मोर्चासाठी एकवटले. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शेतकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्व स्तरातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. आज परभणीमध्ये अशा स्वरूपाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे पर्युषण पर्वावरून मनसे आक्रमक झालेली असताना मेट्रोमधून मांस आणि मासे घेऊन जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी देखील मनसे करते आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. मासे घेऊन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला मेट्रोमधून प्रवास करण्यास मज्जाव केला गेला आणि त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र मेट्रोच्या कायद्यानुसार मृत प्राण्यांची मेट्रोतून वाहतूक करण्यास मनाई असल्याचं मेट्रोच्या वतीने सांगण्यात आलं. देशभरातील सर्व मेट्रोंसाठी हा कायदा लागू असल्याचा दावा आता मेट्रो प्रशासनानं केलाय. हाफ पॅन्ट घातल्याने आजवर अनेकदा चेष्टेला सामोरं जावं लागलेला आरएसएसचा बदललेला गणवेश आता विक्रीसाठी उपलब्ध झालाय. गेल्या विजयादशमीपासून आरएसएसचे स्वयंसेवक हाफ नव्हे तर फुल पॅन्टमध्ये दिसणार आहेत. त्यासाठी नागपुरातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरामध्ये संघाचा नवा गणवेश विक्रीसाठी उपलब्ध झालाय. हा गणवेश घेण्यासाठी स्वयंसेवक इथे गर्दी करतात. पांढरा सदरा, काळी टोपी, कमरेला पट्टा, पायात बूट, हातात काठी आणि तपकिरी रंगाची फुल पॅन्ट असा आरएसएसचा नवा गणवेश असणार आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी गणवेश बदलाचा हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाने गेल्या 91 वर्षांची आरएसएसची ओळख बनलेली हाफ पॅन्ट आता हद्दपार होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 2 वॉर्डांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत एका ठिकाणी सेनेला विजय मिळाला तर दुसऱ्या ठिकाणी सेनेला पराभव स्वीकारावा लागला. विटावा भागामध्ये प्रभाग क्रमांक 53 मध्ये शिवसेनेच्या पूजा करसुळे 1885 मतांनी विजय झालेले आहेत. इथे भाजपच्या उमेदवाराचा मोठा पराभव झाला, पण प्रभाग क्रमांक 32 मधून अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख या विजय झाल्या. इथे शिवसेनेच्या संगीता घाग यांच्या 193 मतांनी पराभव झाला. हा पराभव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघातला असल्याने शिवसेनेला धक्का बसल्याचं मानलं जात आहे. पण यामागे पक्षांतर्गत राजकारण असल्याची चर्चा ठाण्यात दबक्या आवाजात सुरू आहे. विकास हेच एक ध्येय आमचं इथून, ते पण आम्ही ते नक्कीच पूर्ण करणार. विकासावर विश्वास ठेवून जनतेने आज आम्हाला निवडून दिले, त्याचं आम्ही हे करणार पुन्हा एकदा. 90 दिवस भेटणार कारकिर्दीमध्ये, 90 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये काय काय करू शकता हे तुम्हाला बघायला मिळेल, काय आहे काय नाही ते. हा विजय फक्त माझा नाही तर या सर्व आणि प्रभाग क्रमांक 53 मधले सर्व महिला आघाडी, पुरुष आघाडी, सर्व माझ्या अगदी शिवसैनिक सगळे एकजुटीने माझ्या पाठीशी उभे होते.
हा विजय माझा नाही, हा सगळ्या वार्डामधला 53 वार्डामध्ये वार्ड क्रमांक 53 मधला सगळे पदाधिकारी सगळे नागरिकांचा विजय हा. औरंगाबाद महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये एक जागा शिवसेना तर दुसरी जागा राष्ट्रवादीनं जिंकली आहे. बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेचे सचिन खेरे यांचा 400 मतांनी विजय झाला. त्यांनी अपक्ष उमेदवाराला मात दिली आहे. तर बुढीलेन वॉर्डाची जागा एमआयएमला गमवावी लागलेली आहे. तिथे राष्ट्रवादीच्या परवीन कैसर खान यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. नगरसेवकाचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे या दोनही वॉर्डांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. शिवसेना भाजप युतीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे आणि बारसिंगपुरा बेगमपुऱ्यातील जनतेचा विजय. त्यांना विकास पाहिजे होता, जनतेची साथ होती, जनतेला विश्वास होता, नवीन चेहरा पाहिजे होता जनतेला आणि जनतेला काही विकास करून घ्यायचा होता. तुम्ही ते माझ्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने मी करणार आहे. हे त्यांना मी वचन दिलं होतं, मी पूर्ण करणार. नाशिक महानगरपालिकेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं बाजी मारलेली आहे. तडीपार म्हणून घोषित करण्यात आलेल्या गुंड पवन पवारचा पक्षप्रवेश भाजपच्या पथ्यावर पडलाय. कारण भाजपची साधी शाखा नसलेल्या प्रभाग क्रमांक 32B आणि 36B मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेत. भाजपच्या मंदा ढिकले यांना 198 मतांनी त्या विजय झालेल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या डॉक्टर वृषाली नाठे यांचा पराभव केला. तर प्रभाग 36B मध्ये भाजपच्या सुनंदा मोरे विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या सुनील शेलार यांना 491 मतांनी पराभूत केलाय. विशेष म्हणजे कधी काळी मनसेचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मनसेला 1000 मतंही मिळू शकलेली नाही. इंदापूरच्या दूधगंगा सहकारी दूध संघाचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय. हर्षवर्धन पाटील हे दूधगंगा सहकारी दूध संघाचे संस्थापक आहेत. दूध संघावरती लिक्विडेटरची नियुक्ती करा असे आदेश राज्य शासनानं दिलेले आहेत. गेली 3 वर्ष हा संघ 8 कोटी रुपयांनी तोट्यात आहेत. तसंच तालुका संघाने दरमहा किमान 6 लाख लिटर दूध संकलन केलं पाहिजे असा नियम आहे. परंतु हा संघ महिन्याला फक्त 1 लाख लिटर दूध संकलित करत होता. यातील कामगारांना गेली 16 महिने पगार दिला गेलेला नाही. संघाने बरेचसे व्यवहार अनियमित केलेले आहेत. या कारणास्तव लिक्विडेटरची राज्य शासनानं नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ सत्ताधारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही कांदा प्रश्नी आक्रमक झाली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दलालाबाहेर कांदा भाकरी खाऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने कांद्याला दिलेले 1 कोटी 1 रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असून 5 रुपये किलोने अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानीकडून केली जाते. तसंच कांदा प्रश्नावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही केला जातो. कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात सोलापुरात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळालेला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेच्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकून आपला निषेध व्यक्त केला. कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळे आता शेतमालाला हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरून सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्याच्या साईनगरमध्ये जात पंचायतीच्या स्थळाला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. अरुण नायकू असं त्याचं नाव आहे आणि या प्रकरणी 4 जात पंचांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 वर्षांपूर्वी लिंगायत गवळी समाजातील मुलाच्या आंतरजातीय विवाहाला नायकू यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्याला जातीबाहेर काढण्यात आला. गवळीपाडामध्ये जातपंचांच्या बैठकीमध्ये बहिष्कार मागे घेण्याची विनंती नायकू यांनी केली, पण जातपंचांनी त्याचा अपमान करून त्याला बैठकीतून हकलून दिलं. याच कारणातून नायकू यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पाणी मागण्याच्या बहाण्याने तृतीयपंथीयांनी दिवसाढवळ्यात दरोडा टाकल्याची घटना मुंबईतल्या चारकोप परिसरात घडलेली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी 30 वर्षीय प्रिया जठेवा नावाची महिला घरात एकटीच होती आणि त्यावेळी 2 तृतीयपंथीय पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात आले. त्यांनी प्रिया हिच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केलं. तृतीयपंथीयांनी 8 लाखांचा ऐवज पळवून नेला आणि या लुटी प्रकरणी पोलिसात आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस तृतीयपंथीयांचा शोध घेत आहेत. पुण्यातील शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतरही शिरूरमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे.
मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण हे शिरूरचे रहिवासी आहेत. पूर्व वैमनस्यातून महेंद्र मल्लाव यांची हत्या झाल्याचं कळतंय आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मल्लाव यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. मात्र आरोपींच्या अटकेनंतर आता मल्लाव कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार उरकलेले आहेत. मुंबईतल्या दिंडोशी परिसरातील रिक्षा तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. इम्रान शेख आणि रॉकी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. पार्किंगच्या जागेवरती कब्जा मिळवण्याच्या वादातून या दोघा आरोपींनी रिक्षांची तोडफोड केल्याची माहिती समोर येते. दोन्ही आरोपींनी मिळून 20 ते 35 रिक्षांची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील कळंब तालुक्यातील वनमाला गायकवाड या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी 18 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिऊन या महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये वनमाला यांनी एकूण 23 सावकारांची नावं दिली. पोलिसांनी मात्र केवळ 18 जणांवरती गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणात शहरातील बड्या राजकीय व्यक्ती सहभागी असल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं पोलिसांनी शिताफीने टाळलंय. कल्याणच्या काटेमानिवली परिसरातील पार्वती शॉपिंग सेंटरमधील वोडाफोन गॅलरीमध्ये चोरी झालेली आहे. शनिवारी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्याने शटर तोडून कॅश ड्राईव्हमधील काही रक्कम 85,000चे मोबाईल लंपास केले. चोरीचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला. कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. याआधी याच इमारतीत 3दा दुकानं फोडण्यात आली होती. त्यामुळे इथल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उल्हासनगरमध्ये 2 गणेश भक्तांचा शॉक लागून मृत्यू झालाय. शहरातील जयमाता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत गाजत घरी आणत होते आणि त्यावेळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा जोरदार झटका लागून हितेश तलरेजा आणि हितेश सचदेव या गणेश भक्तांचा मृत्यू झालेला आहे. तर आणखी एक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं सांगत स्थानिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दावेझरी गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी 16 जणांना अटक केली असून गावात अजूनही भीतीचं वातावरण आहे. वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेह गावापासून 3 किलोमीटर लांब असलेल्या जंगलात फेकण्यात आले. 2 दिवस आधी दावेझरी गावामध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आणि या मुलाचा मृत्यू जादूटोणा करून झाल्याचा गावकऱ्यांचा समज होता. त्याच रागातून यादवराव आणि त्यांच्या पत्नी कौशल्या ढोक यांची हत्या करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी फुलेनगर परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेतलेलं आहे. घटना नाशिकमधली आहे. यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 3,20,000चे सॅमसंग HTC अशा कंपन्यांचे तब्बल 40 मोबाईल हस्तगत करण्यात आले. नाशिकमध्ये गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता समावेश पाहता गेल्या वर्षी म्हणजे 2015मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये 132 अल्पवयीन मुलांचा समावेश होता असं दिसून आलंय. मात्र यंदा 8 महिन्यातच हा आकडा 140च्या वर जाऊन पोहोचलाय. गणेशोत्सव जसा जवळ येत चाललेला आहे तसा पुण्यातील ढोलताशा पथकांचा सरावही सुरू आहे. या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी पुण्यामध्ये ढोलताशा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये काल कृष्णसुंदर लॉनवरती ही स्पर्धा सुरू झाली. विविध शहरातून 45 पथकं यामध्ये सहभागी झाली.